पाथर्डी तालुक्यातील जनता भाग्यवंत. संगीतरत्न पल्लवीताई डोळसे. पाथर्डी तालुक्यात अनेक मोठमोठी तीर्थस्थळ आहेत. तसेच हा तालुका संत महंताची भूमी म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे या तालुक्यातील जनता खरोखरच भाग्यवंत आहे. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने नेहमी संत सेवेत राहावे, संतांचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न समाज बांधवांनी करावा, असे प्रतिपादन संगीतरत्न पल्लवीताई महाराज डोळसे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहेज बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या संगीत कार्यक्रम प्रसंगी काल्याचे कीर्तन पल्लवीताई महाराज डोळसे यांचे आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी या कीर्तन सेवेसाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंग महाराज फसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोहोज बुद्रुक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी या संपूर्ण सप्ताहाचे नियोजन तसेच कीर्तन सेवा महिला कीर्तनकारांना देण्यात आले होते. टाळकरी विणेकरी सर्व परमार्थिक जबाबदारी महिला भगिनींनी अगदी यशस्वीपणे पार पडली. महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी मृदंगाचार्य हर्षदाताई आळंदीकर, गायनाचार्य सुलोचनाताई आळंदीकर, गायनाचार्य तृप्तीताई आळंदीकर, चेअरमन बाबासाहेब मचे, वाल्मिक मचे, माजी सरपंच शिवाजी मचे, शिवाजी जाधव, रामेश्वर फसले, माऊली मचे, रामनाथ डोळसे, सुखदेव जाधव, गणेश जोशी, अर्जुन डोळसे, संतोष खाडे, गोकुळ वारे, सचिन डोळसे, परमेश्वर वारे, विजय खाडे, हरिभाऊ फसले यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आज आपल्या या पावन भूमीमध्ये श्री गणेश दैवत, शनेश्वर दैवत यांच्या आशीर्वादाने, कृपा प्रसादाने, त्याचप्रमाणे सद्गुरू वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, नारायण महाराज, बद्रीनाथ भाऊ महाराज यांच्या कृपा प्रसादाने, आशीर्वादाने या ठिकाणी 5 दिने हा हरिनाम सप्ताह, महिला हरिनाम सप्ताह आरंभलेला आहे. याला मोठं प्रोत्साहन तरुण मंडळ, आपलं गावकरी मंडळ, त्याचप्रमाणे आपल्या आता ज्यांचं कीर्तन झालं या ठिकाणी काय भागवताचार्य, गायनाचार्य, कीर्तनाचार्य, काय पदवी द्यावा तेवढे. आणि आपले या ठिकाणी हरिभक्तपरायण पल्लवीताई संगीतकार यांनी मोठ्या आनंदाने आणि कार्यक्रम पार पाडलेला आहे. त्याचप्रमाणे गायक मंडळी ताई याने प्राण करून भक्ती मार्गामध्ये या ठिकाणी येऊन आणि खूप सुंदरपैकी कार्यक्रम पार पाडला. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी, त्याचप्रमाणे गणेश महाराजांचे आणि संस्थेतले विद्यार्थिनी यांनी सुद्धा खूप चांगल्यापैकी आणि या ठिकाणी आनंद लुटलेला आहे. हा आनंदाचा सोहळा आहे महाराज, हा सोहळा आनंदाचा आहे. एकदा गायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला टाळ्या वाजा म्हणायचं मी. टाळ्या आनंदाच्या टाळ्या आहेत, त्या आनंद उपाळला पाहिजे आतून. जसं काही झाल्यानंतर माणसाला उबाळ्या येतात ना, का आता यांचं गायन त्याप्रमाणे सज्जन हो. हा धार्मिक क्षेत्रातला कार्यक्रम आहे. हिंदू धर्माच्या सौथरीप्रमाणे या ठिकाणी खूप चांगल्यापैकी आणि या तरुण मंडळाने आणि हा आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजे, संभाजी राजे साधू संत होऊन गेलेले आहेत. यांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, त्यांच्या नंतर आलो म्हणून पुण्यवान ठरलो, म्हणून भक्ती करायला. त्यांच्या आधी जन्माला आलो असतो ना तर आपल्या हातात काही आलं नसतं. प्रतिनिधी मयूर मुखेकर.